सर्व गॅस वितरकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा घरपोच करावा, ऑनलाईन बुकिंग केलेल्या ग्राहकांना प्राधान्याने सिलेंडर द्यावं, तसंच कृत्रिम टंचाई किंवा साठेबाजी करून जादा दराने सिलेंडर विक्री केल्यास संबंधित गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार महेश खिलारे यांनी दिलाय। त्यासाठी त्यांनी इचलकरंजीतील सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालय, दवाखाने आणि हातगाड्यांच्या तपासणीचे निर्देश दिलेत। आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस टंचाई भासत आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार खिलारे यांनी गॅस वितरकांची बैठक घेतली। गॅस एजन्सीचं गोदाम किंवा कार्यालयातून कुणालाही थेट सिलेंडर वितरण करू नये, सिंगल गॅस सिलेंडर कनेक्शन धारकांना प्राधान्य द्यावं, अनधिकृत ग्राहकांना सिलेंडर देऊ नये, कोणत्याही ग्राहकाला एकापेक्षा जास्त सिलेंडर देऊ नयेत, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, गॅस सिलेंडर पुरवठ्याची योग्य नोंद असली पाहिजे, अशा सूचना अप्पर तहसीलदार दिल्या। तसंच नियमाचं उल्लंघन केल्यास त्या गॅस एजन्सी विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला। त्याचवेळी इचलकरंजीतील हॉटेल्स, मंगल कार्यालय, दवाखाने आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तपासणी करून तिथं घरगुती सिलेंडरचा वापर आढळल्यास ताबडतोब कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार प्रशासनाकडून इचलकरंजीत तपासणी मोहीम सुरू झाली आहे।